हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे रिया फूड ब्लॉग्समध्ये. तर आजचं बॅकग्राऊंड थोडं वेगळं वाटत असेल, कारण आज मी आले आहे पनवेलला माझ्या मामाकडे. तर आज आम्ही चाललो आहोत शेतावर. तर पुढचं सगळं तुम्हाला दाखवते, कसे कसे जातो, कुठे कुठे जातो आहे ते. हो, घेतला. बबलू दादा आहे, भार्गव आहे आणि अजून पण सर्व मेंबर्स आहेत, फॅमिली मेंबर्स. दाखवते तुम्हाला पुढे. अशा आम्ही 2 गाड्या घेऊन चाललो आहोत. त्या गाडीमध्ये 5-6 जण आहेत आणि त्या गाडीत अजून आहेत बरेच जण. तुम्हाला पाठवून तर दाखवते ती गाडी. तर आता आम्ही गाडीमधनं उतरून चालत चाललो आहे, कारण तिथे रेल्वे ट्रॅक आहे. रेल्वे ट्रॅकच्या तिथून न जायचं आहे पलीकडे. सो गाडी जाणार नाही ना, म्हणून आता आम्ही इथून ना वॉकिंगनी चाललो आहोत. तर आता पुढे दाखवतो कसं काय ते, पुढची एन्जॉयमेंट दाखवतो तुम्हाला. चला. तर आता आम्ही चाललो आहोत आणि हे बघा, तुम्ही बघू शकता इकडे रेल्वे ट्रॅक आहे. काय मम्मी आहे जोडीला आणि भरपूर ऊन लागते, खूप प्रचंड असं ऊन आहे. पण तिथे गेल्यावरती आतमध्ये जे इथे तुम्हाला असं काहीच दिसत नसेल, सगळीकडे असं वाटत असेल अशी जमीन आहे आणि ऊन आहे. पण तिकडे इतकं हिरवळ आहे ना आतमध्ये, एकदम पीस आपण म्हणतो ना तशामध्ये आहे. तुम्हाला दाखवते आता, चला. तर आता आम्ही आलो आहोत शेतावर आणि जसं मी तुम्हाला बोलली होती की इथे सगळीकडे हिरवळ आहे, छान तुम्ही बघू शकता. इथे जास्त करून आंब्याची झाडं आहेत, अजून ताडगोळे असतात ना आपले, त्याची पण आहेत ताडाची. आणि इथे शेड वगैरे पण करून ठेवले आहेत, कारण कधी फॅमिली जोडीला आलं वगैरे तर पार्टी वगैरे करण्यासाठी. तुम्हाला दाखवते अजून इथे काय काय आहे. ही इथली विहीर आहे, ह्याच्यामध्ये मासे पण आहेत. आपल्या विहिरीसारखी नाही इथली विहीर, इथले असे डायरेक्ट त्यांनी खड्डा खणून बनवलेली विहीर आहे. ह्याच्यामध्ये मासे पण आहेत. हे बघा, वरती थोडेफार दिसतात मासे, 4-5 मासे. तर आता आम्ही सगळे चिलमध्ये असे बसलेले आहोत, थंडा पाणी सगळं घेतोय. थंडा, ज्यांना ज्यांना माहिती असेल कोणता थंड आहे त्यांनी कमेंट करून सांगा. तर आता आम्ही चिल करतो आणि पुढचं पण दाखवतो काय काय करतोय, मस्ती करतोय ते. तर भार्गव आता काजूचं झाड दाखवायला नेतोय. कुठे आहे भार्गव काजू? दाखवा तुझं तो चला. तर काजूचं झाड कुठे आहे ते बघूया. दाखव ना. दाखवलं. हा, हे बघा, ह्याच्यावर काजू लागले. कच्चेच आहेत, कच्चे आहेत. पिकलेले आम्ही काढले, आताच खाल्ले ते. गोड गोड होते एकदम. अख्खा भरलाय, अख्खा. एक पिकलेला वाटतं. किती आहेत बघा. तो पिकलेला आहे. बरेच आहेत एवढ्याशा झाडाला. आमची घोसली होती, काय सगळी काढलेली आहे घोसली. घोसली, शिराळी बोलतात ते का? सगळे काढले जातात. हा बघा, डांगर किती मोठे लागलेले आहेत. इथे पण आहे एक, 2 3 आहेत. एकाच जागेवर मोठे मोठे लागलेले 3 आहेत.
आम्ही आता इथे शेंगा काढायला आलोत. आहेत शेंगा दीदी? लावण्याच्या हातात हा हे दे ना. गार्गी सांगून देतो बघ तुला बरोबर देईन. गार्गी तू खुडू नका. आणि तर आता आम्ही आहोत घोसालीच्या मांडवात, म्हणजेच डांगर ना, शिराळे शिराळे. हे बघा इकडे लागलेले आहेत असे ह्याच्या मांडवात. तर वालाच्या शेंगा खुडवतो. हा आम्ही वालाच्या शेंगा खुडतोय, दाखवतो तुम्हाला. त्या उकडवून खाणार आता आम्ही. थांबा दाखवते. ते बघा तिथे बाहेर वालाच्या शेंगा सगळे खुडायला लागल्यात. भार्गवला शेतातच वालाच्या शेंगा पण भेटल्या, बघू शकता. इथंच भेटल्या आणि फुडल्या अजून पण आहे तिथे, भरपूर आहे. ते पण तिथे आहेत, ते पण तिथे. ही आहे आमची क्रिशा. आता भार्गव आपल्याला सांगेल शेतामध्ये कुठली कुठली भाजी आहे. शेतामध्ये शिरोली आहेत, अजून काकडी आहेत, वांगी आहेत, नंतर व्हाईट पांढरा कांदा आहे. व्हाईट पांढरा कांदा आहे. हा अजून वालाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा सगळे. तुम्ही या अजून? फक्त, हा तुम्हाला आम्ही दाखवू. भार्गव तुम्हाला सर्वांना दाखवेल. तुम्ही या पनवेलला, सोमाटण्याला. भार्गव तुम्हाला शेतामध्ये पण फिरवेल, पार्टी पण देईल आणि भाजी पण देईल ना. ते यायचा आणि रिया दीदीच्या चॅनलचं नाव घ्यायचं, अजून कमी. बघा ऑफर, भार्गवनी ऑफर दिले माझ्या चॅनलचं. पनवेलला आमची भाजी पण असते. पनवेल मार्केटला सकाळी जायचं तुम्ही, तिथं जरी रिया दीदीचं नाव घेतलं तरी तुम्हाला कमी त्या पैशामध्ये भेटेल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आणि तुम्ही जर दाखवलं तर तुम्हाला अजून पनवेलचं भाजी मार्केट. पनवेलच्या भाजी मार्केटमध्ये तुम्हाला अजून डिस्काउंट मिळेल. हे जेवण चालू आहे आणि इथे मम्मी पप्पा वगैरे बसल्यात चिलमध्ये एकदम. मामाला घे, मामीला घे, मला घे. घेते. तुला घेऊ? तुला घेतला. तर आता इथे जेवणाची तयारी चालली आहे आमची. चुलीवरचं जेवण. हा तुम्हाला मग अशी काजूची झाडं दाखवली ते बघा, त्याच्यावरची काढलेली काजू आणि छान गोड गोड होते. आणि जेवणाची तयारी, पापलेट वगैरे सर्व मिक्स फ्राय करणार आहेत, तळणार आहेत. तेच फ्राय. हा आमचा 10वीचा विद्यार्थी बसला आहे. हो आणि हे बघा इथे अशी मोटर चालू केली तर आपल्याला इथून पाणी मिळतो, जसं आपल्या इथे असते वाड्यांना आपल्या तसंच. तर आता छानपैकी एकीकडे चिकनचा रस्सा आणि कोलबीचं कालवण करायला लागल्यात. कोलबी बघा किती मोठ्या मोठ्या आहेत. क्रिशा मामीची मदत करते. तर आता बऱ्यापैकी टाइम झालेला आहे. आमचं इथे अजून थंडाच चालू आहे आणि अर्धे जेवायला बसल्यात, पप्पा जेवायला बसल्यात, तन्नू पण जेवायला बसले. संकल्प भाकऱ्या संपल्या का सांगू नको. आणि आता थोड्या वेळात आम्ही जेवू वगैरे आणि जाऊ घरी. दाखवतो ते पण सर्व. तर आता आम्ही पण जेवायला बसलोय. भार्गव, मी, मम्मी वगैरे नाही बघितलं, तन्नू आहेत, संकल्प आहे. आणि हे बघा आता तुम्ही आग्र्यांच्या घरी आलात शेतीवर, तर मस्तपैकी कोलबी आहे, कोलबीचा रस्सा आहे आणि पापलेट आहे. आता आम्ही जेवतो आणि मग नंतर दाखवतो. बाय बाय. तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो घरी. तर आजसाठी एवढंच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि लाईक अँड सबस्क्राईब. हां आमच्या चॅनलला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असेच अजून नवीन नवीन व्हिडिओ आम्ही आणत राहू. ओके गार्गी, चल बाय कर. बाय.